श्रोते हो, आता आपण ऐकणार आहात रायगड जिल्ह्याचं वार्तापत्र. नमस्कार, रायगड जिल्हा वार्तापत्रात आपलं स्वागत. अलिबागच्या पांढऱ्या कांद्याचं उत्पादन वाढवण्यासाठी प्रयत्न. रायगडात 6 वर्षात 4,431 अपघात, 1,481 जणांचे बळी. चिरनेर परिसरात बर्ड फ्लूची लागण आणि पालकमंत्रीपदावरून रायगडातलं राजकारण तापलं. या होत्या गेल्या महिन्याभरातल्या रायगड जिल्ह्यातल्या ठळक घडामोडी. या आणि इतर घडामोडींविषयी सविस्तर माहिती देत आहेत आमच्या रायगड जिल्ह्याच्या प्रतिनिधी शोभना देशमुख. अलिबागचा पांढरा कांदा आपल्या विशिष्ट चवीसाठी, उत्कृष्ट गुणवत्तेसाठी आणि आरोग्यविषयक फायद्यासाठी प्रसिद्ध आहे. या कांद्याला आता भौगोलिक निर्देशांक टॅग मिळाल्यामुळे अलिबागच्या कांद्याला राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत प्रचंड मागणी आहे. मात्र दर्जेदार बियाणांची मर्यादित उपलब्धता ही लागवड क्षेत्राच्या विस्तारासाठी मोठी अडचण ठरत होती. ही समस्या सोडवण्यासाठी जिल्हाधिकारीच्या मार्गदर्शनाखाली कृषी विभागाने बियाणे उत्पादनासाठी नाविन्यपूर्ण प्रकल्प सुरू केला आहे. हा प्रकल्प वैज्ञानिक पद्धतीने राबवला जात असून कृषी विज्ञान केंद्र आणि कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांचे नियमित मार्गदर्शन दिले जात आहे. प्रकल्पाचे क्षेत्र 3 हेक्टर जमिनीवर पसरलेले असून अलिबाग तालुक्यातील अनेक गावांचा त्यात समावेश आहे. अलिबाग पांढरा कांदा उत्पादक गटाच्या मदतीने 259 शेतकऱ्यांची निवड करण्यात आली आहे. कांद्याच्या बियाणे उत्पादन हंगामात चांगले उत्पादन होण्याची अपेक्षा आहे. अलिबाग तालुक्यातील प्रकल्पात लाभार्थी शेतकरी सतीश शामराव पाटील यांच्या शेतावर राबवण्यात येत असलेल्या प्रकल्पास जिल्हाधिकारी जावळे यांनी नुकतीच भेट देऊन शेतकऱ्यांना सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. रायगड जिल्ह्यातील 7 महामार्गावर गेल्या 6 वर्षात झालेल्या 4,431 रस्ते अपघातात 1,481 जणांचा मृत्यू झाला असून 3,307 जण गंभीर जखमी झाले आहेत. अरुंद रस्ते, नागमोडी वळण, वाहन चालकाचा बेदरकारपणा तसेच लेनची शिस्त न पाळणे, टायर फुटणे, चुकीचे ओव्हरटेकिंग, मद्यप्राशन करून वाहन चालवणे, मुंबई गोवा महामार्गाचे रखडलेले काम यामुळे खराब झालेले रस्ते इत्यादी कारणामुळे अपघातांची संख्या सातत्याने वाढत आहे. 2019 मध्ये सर्वाधिक 991 अपघात झाले. त्यात 216 मृत्यू आणि 613 जखमी झाले. तर 2023 मध्ये 700 अपघात झाले. त्यात 287 मृत्यू झाले आणि 593 जखमी झाले. 2024 मध्ये 732 अपघात झाले आणि 266 मृत्यू झाले तर 624 जण जखमी झाले. 2024 मध्ये मुंबई गोवा महामार्गावर 124 अपघात झाले. त्यात 61 जणांचा बळी गेला. रस्त्यावरून प्रवास करताना काळजी घेण्याचं आवाहन जिल्हा प्रशासनानं केलं आहे. उरण तालुक्यातील चिरनेर परिसरात काही कुक्कुटपालन केंद्रावरील पक्ष्यांना बर्ड फ्लूची लागण झाल्याचे स्पष्ट झाल्यानंतर जिल्हा प्रशासनाने तातडीने कारवाई सुरू केली आहे. चिरनेर परिसरातील 1 किलोमीटरचे क्षेत्र बाधित क्षेत्र म्हणून जाहीर करण्यात आले आहे. बाधित क्षेत्रातून जिवंत पक्षी, खाद्य, मांस यांची वाहतूक करण्यास 9 फेब्रुवारी पर्यंत बंदी घातली आहे. स्थानिकांना विश्वासात घेऊन कोंबड्या नष्ट करण्यात येत असून ज्यांचे नुकसान झाले आहे त्यांच्या खात्यात नुकसान भरपाईची रक्कम वर्ग केली जात असल्याची माहिती जिल्हाधिकारी यांनी दिली. चिरनेर परिसरात काही कुक्कुटपालन केंद्रावर मरतूक आढळल्यानंतर त्याचे नमुने भोपाळ येथील राष्ट्रीय उच्च सुरक्षा पशुरोग प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहेत. त्यात बर्ड फ्लूचा प्रादुर्भाव झाल्याचे स्पष्ट झाले. हे जीवाणू मानवात संक्रमित होऊ शकतात. यामुळे विशेष काळजी घेतली जात असून पशुसंवर्धन सहआयुक्त प्रशांत कांबळे परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत. लोकांनी घाबरू नये तसेच परिस्थिती नियंत्रणात असल्याचे जिल्हाधिकारी यांनी स्पष्ट केले आहे. राष्ट्रवादीच्या नेत्या आदिती तटकरे यांची रायगडचे पालकमंत्री म्हणून नियुक्ती झाल्यानंतर शिवसेनेच्या शिंदे गटाचे आमदार भरत गोगावले यांच्या गोटात नाराजी पसरली. वरिष्ठ पातळीवर या असंतोषाची दखल घेतल्यानंतर रायगड पालकमंत्री पदाच्या निवडणुकीस स्थगिती देण्यात आली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सध्या परदेशात आहेत. ते आल्यानंतर या संबंधीचा निर्णय घेतला जाण्याची अपेक्षा आहे. रायगडात शिंदे गटाचे 3, भाजपचे 3 आणि राष्ट्रवादीचा 1 आमदार आहे. तरीही पालकमंत्री पद राष्ट्रवादीला दिल्याबद्दल शिवसेनेच्या गोटात नाराजी आहे. शोभना देशमुख, अलिबाग, रायगड. याबरोबरच रायगड जिल्ह्याचं वार्तापत्र संपलं. हे वार्तापत्र आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केलं.